नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली मात्र घरातल्या सगळ्यांना अर्जुन सोबतच आता आश्रमामध्ये येण्याचं आमंत्रण देते. परंतु इकडे चैतन्य सांगतो की मी नंतर पुन्हा कधीतरी येईन, पण खरंच आत्ता मला शक्य होणार नाही. तेव्हा सायली म्हणते, हरकत नाही चैतन्य भाऊजी, तुम्ही हवं तेव्हा तिथे येऊ शकता, ते तुमचंच घर आहे. दुसरीकडे मात्र आता ती घरातल्यांना हाच प्रश्न विचारते आणि आता अर्जुन सुद्धा म्हणतो, मग तुम्ही येणार ना सगळेजण सायलीच्या घरी? तर तेवढ्यात लगेचच आता कल्पना उद्धटपणे उत्तर देते की काही संबंध नाही, माझा त्या आश्रमाशी सुद्धा संबंध नाही आणि तिथल्या माणसांशी सुद्धा, त्यामुळे मी तिथे येणार नाही. आणि असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. इकडे मात्र आता कल्पना म्हणून प्रताप जोरात तिच्यावर ओरडतो, परंतु त्याचा काही फायदा होत नाही. दुसरीकडे ती निघून गेल्यावर आता सायली पूर्ण आजीला विचारते, परंतु आता पूर्ण आजी सुद्धा विचारत असते. त्यामुळे ती म्हणू लागते की अगं सध्या माझे गुडघे फार दुखत आहे, हल्ली मी या आठवड्यामध्ये मंदिरात सुद्धा गेली नाही, त्यामुळे मला आता जमणार नाही. आणि असं म्हणून पूर्ण आजी सुद्धा आपल्या रूम मध्ये निघून जाते. दुसरीकडे मात्र आता सगळेजण विचारतच असता. इकडे आता प्रतापकडे सगळेजण बघतात. येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत की प्रताप म्हणतो, मला असं वाटतं की आता आपण आश्रमामध्ये जायलाच हवं. तर दुसरीकडे लगेचच कल्पना पूर्ण आजीकडे बघून म्हणू लागते की त्या आश्रमामध्ये जाण्याचा तुमच्या मनात तर विचार नाही ना? आणि हे ऐकून मात्र पूर्ण आजी कल्पनाला काहीच उत्तर देत नाही. दुसरीकडे प्रतिमा आणि रविराज सुद्धा त्याच विषयावर बोलत असतात. तेव्हा रविराज म्हणतो की माझ्या लहानपणीच्या तन्वीचा चेहरा मला आठवतो, अगदी निरागस, आणि त्यावेळीचा मला माहिती आहे त्यावेळेला त्यांनी आसरा दिला होता तिला, त्या आश्रमामध्ये ती राहिली होती. तेव्हा प्रतिमा म्हणते, मग आपण जाऊया की नको जाऊया आश्रमामध्ये? आणि आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सायली मात्र आश्रमात पोहोचतात. इकडे मधुभाऊ आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. तर त्यांच्या पाठोपाठ कल्पना सोडून बाकी सगळेजण आता सायलीला भेटायला आणि तिची माफी मागायला आश्रमात येतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.